नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. काल दिवसभराचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला म्हणजे 2 दिवसाचा एकत्र शेअर केला आणि तो खूप जास्त मोठा होत होता, म्हणून मी संध्याकाळी परत शूट करायला घेतला आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये सगळंच म्हणजे 2 दिवसाचा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता दिवस पण माझ्याकडे खूप कमी राहिलेत, कामं पण भरपूर आवरायचे, त्याच्यामुळे व्हिडिओला पण जास्त वेळ देता येत नाही आहे मला. त्यातून पण प्रयत्न करते आणि मला असं इच्छा होती की सुट्टी पडायला नको, मी गावाला जाणार आहे. तर पण काय होतं आहे काय माहिती, मीच अजून म्हणजे असं कन्फर्म नाही की व्हिडिओ शूट करेल. जर केलाच ना तरी पण अपलोड करणं खूप जास्त अवघड आहे माझ्यासाठी. एडिटिंग वगैरे होतं बसल्या बसल्या, कसं पण करू शकते, पण जेव्हा व्हॉईस ओव्हर करायचं आहे ना त्यावेळेस मग जास्त प्रॉब्लेम्स येतात. पण ठीक आहे, ठरवलं आहे ह्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ नक्की रोज एक टाकायचा, लाँग व्हिडिओ नाही जमला तरी. आणि आज व्हिडिओ आल्यानंतर मला वाटते की परत लाँग व्हिडिओ 8 दिवस तरी येत नसतो आहे, म्हणजे नेक्स्ट संडेला किंवा मंडेलाच व्हिडिओ येईल लाँग व्हिडिओ. नाही तर तोपर्यंत मी ना जेवढं जमेल एवढा प्रयत्न करून शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. जेवढं तुम्हाला माझी सवय झाली ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मला तुमची सवय झाली, म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचा आणि तिथून नुसतं बघत राहायचं, किती व्ह्यूज गेलेत, कुणाचे छान छान कमेंट्स आली का, बाकी काही गोष्टी अशा त्या बघायची मला सवय लागली. तुम्हाला सगळ्यांना पण मी खूप जास्त मिस करेल, पण तेच प्रेम मला ना शॉर्ट व्हिडिओमधून तुम्ही नक्की द्या. रोज कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवायला खूप आवडेल, छान वाटेल की खरंच माझी कोणीतरी वाट बघते म्हणून. आणि ही सगळी प्रतिसाद मला तुमच्याकडून आला तरच मग मी शॉर्ट व्हिडिओ पण जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी डीमार्टला गेलते, पण मी काय सामान आणलेलं ते तुम्हाला दाखवलंच नव्हतं आणि कशी कमेंट आली होती की काय काय सामान आणलेस ते पण दाखव, म्हणून मग मी एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला ना सगळं दाखवणार आहे की मी काय काय घेतले. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवणार मी ज्याच्यासाठी घेतले ते म्हणजे धनुषच्या स्कूलचं जे काही सामान लागते ते घेण्यासाठी. तर पहिल्यांदा ही त्याची छान अशी स्कूल बॅग आम्हाला 199ला भेटायला. मी अजून पण सांगते, तुम्ही जर तुमच्या मुलांची जर काही स्कूलची शॉपिंग केली नसेल ना तर नक्की तुम्ही डीमार्टमध्ये जर तुमच्या इथे जवळ कुठला आसपास डीमार्ट असेल तर, कारण तिथं बऱ्याचशा वस्तू आता स्वस्त भेटतात म्हणून. आता नोटबुक वगैरे काही आम्हाला लागत नाही, त्याच्यामुळे मी नोटबुक बघितल्या, पण नोटबुकची पण प्राईस बऱ्यापैकी कमीच होती. जर तुमच्या जवळ कुठला डीमार्ट असेल तर नक्कीच जाऊन शॉपिंग करा. पहिल्यांदा मी दाखवते धनुष्य बॅग, फक्त 2 ह्याचीच आहे, म्हणजे बॅगला एक कप्पा आहे पुढं एक, तर मस्त आहे, म्हणजे दोनच्या मानानं तर छान आहे. चेन वगैरे पण व्यवस्थित आहे. आता ह्याच्यामध्ये त्याच्या फक्त 2 नोटबुक असतात. आता नर्सरीला तर 2च असायच्या, पण आता ज्युनियरला किती असते माहीत नाही, बट त्या मानाने चांगली आहे ही बॅग. 200 रुपयाच्या मानाने क्वालिटी वगैरे मस्त आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं की ही मुसली त्याच्यासाठी, म्हणजे सकाळचा हेवी नाश्ता काहीतरी व्हावा म्हणून मुसली आणली. हेल्थसाठी चांगलं असं, त्याच्यामधून पण आपल्याला प्रोटीन्स भेटतात म्हणून. त्याच्यानंतर ही मला मावशीला घेऊन जायची चहा पावडर स्पेशल, कारण त्याच्या घरी आता जास्त पाहुणे असतात, तर चहा पावडर जरा बरी पडेल म्हणून आणली. आणि मी सांगितलं की धनुषसाठी प्रोटीन्स गूळ खायला द्यायला, म्हणजे सांगितलं डॉक्टरांनी, म्हणून त्याच्यासाठी हे गुळाची भरणी आणली. पण हा गुळ मला जरासा वेगळा वाटतो, म्हणजे जेव्हा आपण खायला लागतोय ना तेव्हा त्यातून असं रवाळ म्हणतो ना, असं काहीतरी खडं वगैरे असं लागतात, म्हणून म्हटलं मी घरातच संपवून टाकेल. त्याच्यानंतर ही धनुसाठी वॉटर बॉटल स्टीलची घेणार आहे, म्हणजे मी आतमध्ये स्टीलचं कोटिंग असतं ना ती, आणि बाहेरून पण आता सध्या तर मी घेत नाही, म्हणजे मग आता मागवते तात्पुरती ही घेतली. त्याच्यानंतर मग हा डबा जो मी खूप दिवसापासून मला घ्यायचा होता, हे वरचं जे आहे ना ते ट्रान्सपरंट नाही आहे, आणि हा असं 3 कप्प्यांचा आहे मस्त, म्हणजे मी सकाळचं थोडंसं नाश्त्याला पण काहीतरी देईल, म्हणजे नाश्ता तर कसं करूनच जाणार घरून, पण तरी पण थोडंसं काय आपलं सुटर पुटर असतं ना ते मी ह्याच्यामध्ये देईल. भाजी आणि चपातीसाठी परफेक्ट टिफिन आहे असं मला वाटतंय, आणि मस्त एकदम जाड पण आहे. आता ह्याच्यासाठी मला नुसतं टिफिन बॅग घ्यावी लागेल, कारण ज्या आधीचीच टिफिन बॅग आहे ती छोटी, त्याच्यामध्ये काही व्यवस्थित बसणार नाही, बसलं तर फक्त टिफिनच बसेल त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी पायपुसणी मी मिशोवरून घेणार आहे आता लवकरच. किचनमध्ये ज्या मोठ्या असतात ना त्या तात्पुरते ह्या, पण खरंच सांगते ही बाथरूमच्या पुढे टाकली तर खूपच जास्त मोठी, त्याच्यामुळे मी विचार करते की मी दोन्ही पण किचनमध्ये वापरून घेईल. आणि नंतर मला हा विचार आला की मी बाथरूम पुढे टाकणार, ज्यावेळेस एक सोबतच मी दोन्ही पण वॉश करायला घेणार, मग कोणती बाथरूमच्या पुढची कोणती किचनमधली हे मला समजणार नाही, म्हणून मग मी हे असं मस्त आपलं किचनमध्येच वापरून घेईल. जास्त स्पीडमध्ये बोलत असेल कारण मला बाकीचे पण भरपूर काम आहे त्याच्यासाठी. तर कशी वाटली ही डीमार्टमधली माझी शॉपिंग नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग फायनली मी माझी डीमार्टची शॉपिंग तुमच्यासोबत शेअर केली. त्यातून जरी काही एखादा शब्द चुकला असेल किंवा बोलताना काही चुकलं असेल ना तर प्लीज समजून घ्या, कारण खूप गडबडीमध्ये तो व्हिडिओ बनवला आहे. आजचा हा दिवसभराचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आता आपण भेटूया डायरेक्टली दुसऱ्या दिवशी.
आता मी सकाळी सकाळी कामं आवरायला घेतली होती आणि आज वार आहे गुरुवार आणि माझा होता उपवास. पण माझ्यासाठी काय उपवासाचं बनवायचं नव्हतं, पण धनू होता माझ्यासोबत. त्याला मग चहा आणि दूध दिलं, कारण तो खूप उशिरा उठलेला होता. रात्रीचा भात त्याच्यासाठी शिल्लक होता, तो त्याला गरम करून चारणार होते आणि इथं त्यासाठी चहा दूध करत होते, कारण ना तो झोपेतून उठला की लगेच हट्ट करतो चहा आणि दूध द्यायला. माझे कपडे वगैरे सगळं धुवून झालं होतं तो उठायच्या आधीच, कारण काल पाऊस पडलेला आणि उद्या गावाला घेऊन जायचे कपडे त्यात होती कपड्यांमध्ये. सो म्हटलं की चला धुवून टाकूयात. आणि ह्यांची पण ऑफिसची कपडे घेतली होती. म्हटलं लवकर धुतली तर लवकर सुकतील, कारण दुपारच्या नंतरनं पाऊससुद्धा पडतो, म्हणून मग घाई गडबड करून ती कपडे धुवून घेतली. झाडू वगैरे मारला होता, देवपूजासुद्धा झालेली होती. आता म्हटलं ह्याला चहा दूध देते आणि मग नंतरनं जे काय मला बॅग वगैरे भरायची ना त्याची तयारी करायला घेते. दूध इथं माझ्याकडून ना जास्तच गरम झालं, म्हणून मी ते पाण्यामध्ये ठेवलं आणि जेणेकरून ते लवकर थंड व्हावं. मी जरी नसताना पाण्यामध्ये ठेवलं तरी ह्याने लगेच उठून ते पाण्यामध्ये ठेवलं असतं, म्हणून म्हटलं आपणच अजून एक पाऊल पुढे टाकता म्हणजे तो शांत बसेल. आणि सकाळी उठल्या ना तो अजिबात किरकिर करत नाही. उठलं की लगेच TV बघत बसतो. त्याच्यामुळे एक छान वाटतं आणि असं मला भारी वाटतं की तो त्रास देत नाही, तर चला आपणच सगळं करून घेता म्हणून. इथं ना रात्री मी सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवून आणले होते. जवळजवळ 6 साड्या होत्या आणि 5-6 ब्लाऊज पण होते स्टिच करायला. ते सगळे रात्री घेऊन आले मी. रात्री मला वाटते 9:30 पावणे 10 वाजता मी ब्लाऊज घेऊन आले. त्याच्यानंतरनं सगळे घालून बघितले व्यवस्थित बसतायत का नाही, तर तिथं गेल्यानंतर एवढी घाई गडबड असणार आणि उसवत कुठं बसायचं, म्हणून मग मी सगळे घालून बघितले. अगदी साडीसुद्धा घालून बघितली आणि सगळं जे काय आहे ना ते सगळं बेडवरती टाकून दिलं. आणि मला रात्री झोपताना खरंच टेन्शन आलं होतं की बाई तू सकाळी काय करणार आहेस, किती कामं आवरणार आहेस, काय काय करणार आहेस. पण सकाळी इतकं रिलॅक्समध्ये सगळं मी आवरलं ना, आणि माझी कामं घरातली बऱ्यापैकी आवरलीच होती. आणि विषय असं झाला ना की माझा मामा आला होता हडपसरमध्ये, तर मामींचा कॉल आला की तुम्ही मामांसोबत यायचं असेल तर या म्हणून. पण मामा म्हटला की तू स्वारगेटपर्यंत एकटीच ये म्हणून, पण तिथं जाणं काय मला पॉसिबल नव्हतं आणि मला वाटलं की मामा घरी येईल मला घ्यायला, म्हणून मग माझी घाई गडबड चालली होती. अचानक मामाचा कॉल आलाच येतोय म्हणून, आणि माझं जर काय पॅकिंग वगैरे नसेल तर मग खूप जास्त मला टेन्शन येईल आणि त्याला पण जास्त वेळ थांबायला लागेल. ह्या दृष्टिकोनातून मी पटपट आवरायला घेतलं. पण नंतर मामाचा कॉल आला की नाही येणार म्हणून, म्हणजे मामींचा कॉल आला की नाही म्हणतोय मामा म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, आता आज हे तर करायचंच होतं, उद्या किंवा आज तरी करायचंच होतं, म्हणून म्हटलं सकाळी सकाळीच करून घेता. बघा इथं आनंदाच्या भरात अख्ख्या बेडवरती मी पसारा घातला होता. ही कपडे मला सगळी घेऊन जायची होती आणि 4 व्हीलर होती म्हणून मी एवढी सगळी कपडे काढली होती की मग मी सगळी जाताना घेऊन जायला. तर आता मी माझ्या बॅगमध्ये बसलेले एवढे घेऊन जाणार आणि राहिलेले कपडे हे पाठीमागून घेऊन येणार, अशा हेतूने सगळी तयारी चाललेली होती. पण ठीक आहे, झाली तयारी. सकाळी सकाळी टेन्शन नाही. आता संध्याकाळी इथं मी कपड्यांचं सगळं बघसपर्यंत ना धनुषने सगळं इथं खेळणी काढून ठेवली होती आणि ते सगळी मलाच भरावी लागली. मुलं अशीच असतात. तो भरत होता पण मी म्हटलं परत राहू देत म्हणून, कारण त्याला खेळायचं होतं. त्याला ना प्रचंड सेल आवडतात. तुम्ही जर एखादी त्याला 500ची गाडी त्याच्यासमोर ठेवली ना आणि एका साईडला सेल ठेवले ना, तर त्या गाडीला हात नाही लावणार, तो मात्र सेलला हात लावेल. आणि सगळे सेल घरी घेऊन आला ना की लगेच त्याची गाड्यांमध्ये टाकायची सुरुवात होते आणि ज्या बंद गाड्या असतात त्या पण चालू करतो. इतकं त्याला डोकं आहे ना, काही सांगायलाच नको. आणि ते सगळं खेळणी मग मी त्याची भरून ठेवली. तिथलं सगळं आवरून घेतलं. बेडवरती फक्त आमचाच कपड्यांचा ढीग होता. काल ना मी ही चप्पल घेतली छान अशी, ही जी की ह्यांना आवडली. म्हणजे मी तर अशा चप्पल्या कधी घातलेल्या नाहीत बरं का. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस मी अशी एक चप्पल घेतली होती साधी सिंपल, कारण मला आदल्या दिवशी वरात काढली होती घोड्यावरती आणि घोड्यावरती बसताना अशी प्लेन चप्पल पाहिजे होती म्हणून मी घेतली होती. पण अशी चप्पल मी आत्ता पण कधी वापरलीच नाही. वापरली तर सँडल वापरते, नाहीतर मग माझ्या दुसऱ्या चप्पल असतात त्या. पण ही फर्स्ट टाईम अशी घेतली. कशी दिसते ना पायांना ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्यांना आवडली म्हणून मी घेतली, कारण असं नाही आवडत मला ह्यांना नको म्हणायला किंवा काय. चल म्हटलं आवडली नाही ह्यांना तर घेऊन टाकता. आता लग्नासाठी खास घेतली. हिल्सची घालू शकत नाही, कारण मग ह्यांच्यापेक्षा जास्त उंच दिसते म्हणून म्हटलं नको आपण हीच घालूयात, म्हणून आवडली त्यांना. तर आता ती पण बॅगमध्ये बसवायची होती. कसं मी एवढं सगळं सामान घेऊन जाणार आहे माझेच मला माहिती आहे. आता इथं ना म्हटलं जायच्या आधी तयारी करून जावी, कारण मी खरंच सांगते कपाटामध्ये मी एवढा गोंधळ करून ठेवला ना, कपडे सगळे विस्कडून ठेवलीत. हे साडी काढ, ती साडी काढ. त्या टायमिंगला धनुषचं कपाट आहे व्यवस्थित, पण माझं सगळं अस्ताव्यस्त झाले. आणि आल्यानंतर ना धनुषची स्कूलसुद्धा चालू होणार आहे आणि असं नाही आता की एक टायमिंगला हे सोडतील, दोन्हीही टायमिंगला मलाच सोडायला जायचं आहे, दोन्हीही टायमिंगला आणायलासुद्धा जायचं आहे. त्यामुळे मी ना आत्ता खूप जास्त टेन्शनमध्ये की आता आल्यानंतर ना कसं होणार आहे माझं. पण परत विचार करते की आता हे एवढंच मला एन्जॉय करायला भेटणार आहे, परत नाही. आता किती जरी ठरवलं ना की मला 4 दिवस गावाकडे जाऊन राहायचं आहे तरीसुद्धा राहता येणार नाही दिवाळीच्या सुट्टीपर्यंत. त्याच्यामुळे मी खूप जास्त एन्जॉय करणार आहे ह्यावेळेस. मनाला ठरवलंच आहे. आणि जो काही पसारा आहे ना तो असंच सगळा ठेवून जाणार आहे.
आल्यानंतरनं नेक्स्ट सॅटर्डे संडे येईल ना त्यावेळेस मग निवांत आवरत बसेल. जाणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे माझं आणि सगळेच जण वाट बघतायत, पण मला तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल अजूनही झालेलं नाही आहे, कारण मी 5 तारखेलाच गावाकडे जाणार होते. पण दिवस अजूनच पुढे चालले, त्यामुळे मावशीसुद्धा रुसली आहे माझ्यावरती. ती बोलत नाही माझ्यासोबत का तर मी लवकर गेले नाही म्हणून. असू दे, ते एक प्रकारचं प्रेमच असतं आणि खरंच सगळेच आतुर म्हणजे झालेत की कधी येईल मी म्हणून. आता तरी पण माझं इथलं पण मन आहे, तिथं पण मन आहे, सगळीकडेच मन असतं आपल्या बायकांचं, कुठं एका ठिकाणी लागत नाही. तिकडं गेलं तरी इकडची ओढ असणार, आता इथं आहे तरी तिकडची ओढ आहे जास्त. हे असंच असतं, प्रत्येक बाईचं मन हे असंच असतं, तिचा सगळीकडंच जीव तुटतो आणि सगळ्याच गोष्टी तिला पाहिजे असतात. इथं ना जायच्या आधी म्हटलं सगळं भरूनसुद्धा ठेवावं, तांदूळ वगैरे थोडंसं डब्यामध्ये शिल्लक होते, म्हटलं ते वरती ठेवावेत. जेव्हा ह्यांना कधी भात खावासा वाटेल किंवा काय बनवायचं असेल तर त्यांना इझीमध्ये सापडावं, नाही तर ते कुठं डब्यामध्ये शोधत बसणार. म्हणून त्यांच्या काळजीपोटी सगळं भरूनसुद्धा ठेवलं. एकीकडे धनूसाठी भात ठेवला होता गरम होण्यासाठी. म्हटलं माझं हे सगळं आवरलं ना की मी त्याला निवांत बसून चारेल आणि त्याचं पोट पण भरेल, मग तो निवांत खेळत बसो, मग त्याचं काही टेन्शन नसतं. अजून मला केसांना मेहंदी लावायची होती. केसांची मेहंदी मी भिजत घातली होती आणि म्हटलं एका तासात ही सगळी कामं आवरून घेऊयात, तोपर्यंत मेहंदी पण छान भिजेल आणि नंतरनं मी लावेल. मेहंदी लावली, धुतली, पण मी त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण मग सगळा मोबाईल वगैरे रंगून बसतो म्हणून मला कसं तरी वाटतं. सो फक्त ही जी काय कामं चालू होती ना त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतरनं मेहंदी लावून घेतली. परत संध्याकाळी धनुषला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. रात्री काय घरामध्ये जेवण बनवलंच नाही, बाहेरूनच आणलं आणि तेच खाल्लं. म्हटलं नको आता भांड्यांचा राडा घालत बसायला. 6च्या टायमिंगला सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतलेली होती, बाकीचं असं काही काम ठेवलेलं नव्हतं. चला तर मग आजच्या कामासोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.